नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एचडी एग्जाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रो, नॉर्मलायझेशन प्रक्रिया कशी होणार त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनल नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। आरोग्य भरती गट क आणि ड ची नुकतीच फायनल आन्सर की आली असून उमेदवारांना आता नॉर्मलायझेशनची उत्सुकता लागलेली आहे। नॉर्मलायझेशनमध्ये कशा प्रकारे होतात बदल याकडे सर्वांचे लक्ष असून किती मार्क वाढते हे विद्यार्थ्यांना टेन्शन आलेलं आहे। मार्क कमी होऊ शकतात किंवा वाढू शकतात, हा संपूर्ण नशिबाचा खेळ मांडला जातो। कारण की तलाठी भरतीचं नॉर्मलायझेशन बघता उमेदवारांना मोठा भयानक धक्का बसला। कारण की काही उमेदवारांचे चक्क 10 ते 15 मार्क वाढले तर काही उमेदवारांचे 5 ते 7 मार्क कमी झाले होते। त्यामुळे नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया खूप कठीण आहे। एखाद्या उमेदवाराला जर 70 मार्क असतील आणि त्याची नॉर्मलायझेशनमध्ये जर 10 मार्क वाढले तो डायरेक्ट 80वर जातो व एखाद्या उमेदवाराला जर 75 मार्क आहेत आणि त्याचे 5 मार्क कमी झाले तर तो परत पुन्हा 70 मार्कावर येतो। तर अशा प्रकारे ही नॉर्मलायझेशनची प्रक्रिया असून सर्व शिफ्टच्या काठिण्य पातळीनुसार ही प्रक्रिया राबविली जाते। आरोग्य भरती गट क आणि ड मधील भरती मागील वर्षी 2021ला जे पेपर फुटी झालती त्यानंतर खूप प्रयत्नानंतर ही परीक्षा होत आहे। राज्य सरकारला ही परीक्षा घेण्यासाठी शासनाकडे उमेदवारांनी खूप वेळा पाठपुरावा केला होता। काही उमेदवारांनी आंदोलनं केली, वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं दिली। त्यानंतर आरोग्य विभागाला वेळोवेळी प्रकारे फोन करून सुद्धा सांगण्यात आले की लवकरात लवकर तुम्ही ही प्रक्रिया करावी, परंतु तरी राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करायला तयार नव्हते। शेवटी उमेदवारांनी अनेक प्रयत्नानंतर आरोग्य विभाग भरतीमध्ये गट ड पदाची गट क आणि ड पदाची 11,000 पदाची भरती होत आहे, ज्यामध्ये 4,500 पदं हे गट ड आणि 6,500 पदं हे गट क आहेत। तर भरती प्रक्रिया मागील भरतीप्रमाणे ऑफलाईन न होता ऑनलाईन झाली असून त्यामुळे यामध्ये नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया होत असते। आता ही नॉर्मलायझेशन प्रक्रिया झाल्याने नेमकी आता किती मार्क वाढतील याकडे सर्वांचे लक्ष असून कोणाचे किती मार्क वाढतील हे सांगू शकत नाही। पेपर जरी सोपा होता सर्वांना तरी पण सर्व उमेदवारांना तेच स्वरूप किंवा त्याच पद्धतीचे पेपरचे स्वरूप असल्यामुळे भरती प्रक्रियेत काय बदल होतात याकडे सर्वांचे लक्ष आहेत। तलाठीप्रमाणे याचाही मेरिट जाईल की काय याचाही उमेदवारांना टेन्शन आलेलं आहे। तरी पण 2 ते 3 मार्क वाढणे अपेक्षित आहेत। आपण जशी नॉर्मलायझेशनबद्दल काही माहिती येईल त्यावर व्हिडिओ बनवून सर्व माहिती व अपडेट तुम्हाला देऊ। तर अशा प्रकारे ही सर्व प्रक्रिया आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, धन्यवाद, आभारी।